नमस्कार विद्यार्थी, मी शालिनी प्रस्तुती करता आहे. आज आपण केंद्रीय प्रवृत्तीचे मोजमाप जाणून घेणार आहोत. संख्याकीच्या जगत डेटाचा अर्थ लावण्यासाठी आणि विश्लेषण करण्यासाठी मध्यवर्ती प्रवृत्तीची संकल्पना समजून घेणे महत्त्वाचे आहे. हे आम्हाला डेटा सेटमधील विशिष्ट किंवा मध्यवर्ती मूल्य ओळखण्यास, माहितीपूर्ण निर्णय घेण्यास आणि अर्थपूर्ण निष्कर्ष काढण्यास अनुमती देते. या धड्यात आपण मध्यवर्ती प्रवृत्तीच्या 3 मूलभूत उपायांमध्ये उतरू. सरासरी, सरासरी, मध्यम, मध्यम मूल्य आणि मोड. सर्वात वारंवार मूल्य हे उपाय शैक्षणिक संशोधन, व्यवसाय किंवा दैनंदिन जीवनाच्या संदर्भात डेटाचा अर्थ लावू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी आवश्यक साधने म्हणून कार्य करतात. शिकण्याची उद्दिष्टे. हा धडा पूर्ण झाल्यानंतर आपण समजू शकाल अर्थ असणे मध्य प्रकार. कीवर्ड. अर्थ असणे मध्य प्रकार. संचयी वारंवारता, सरासरी, निरीक्षणे, संपादन, मध्यम मूल्य डेटासेट. आता आपण पाहू की अवर्गीकृत डेटासाठी केंद्रीय प्रवृत्तीचे मोजमाप काय आहे. मध्यवर्ती प्रवृत्तीचे उपाय हे डेटासेटचे केंद्र किंवा सरासरी वर्णन करण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी वापरली जाणारी मूलभूत सांख्यिकी साधने आहेत. तो आम्हाला डेटा पॉइंट्सचे संचित टिपिकल किंवा मध्यवर्ती मूल्य शोधण्यात मदत करतात, जे माहितीचे आकलन करण्यासाठी, निर्णय घेण्यासाठी किंवा नमुने ओळखण्यासाठी आवश्यक असू शकतात. केंद्रीय प्रवृत्तीचे 3 प्राथमिक उपाय आहेत. अर्थ असणे मध्य प्रकार. आता आपण अर्थ म्हणजे काय आणि डेटासेटचा अर्थ कसा शोधायचा हे सविस्तर जाणून घेऊ. सरासरी. मध्यम हे मध्यवर्ती प्रवृत्तीचे सर्वात सामान्य मोजमाप आहे. हे डेटासेटमधील सर्व मूल्य जोडून आणि एकूण मूल्यांच्या संख्येने विभागून मोजले जाते. सरासरी एक संतुलन बिंदू किंवा डेटाचे अंकगणित केंद्र प्रदान करते. हे याद्वारे दर्शविले जाते. x = सर्व निरीक्षणी बेरोज by एकूण निरीक्षणांची संख्या = x1 + x2 + x3 + x4 + xn by n = mn I = 1 power x1. अवर्गीकृत वारंवारता वितरणासाठी कोणीही हे सूत्र वापरू शकतो. मीन x = सर्व निरीक्षणांची बेरीज एकूण निरीक्षणांची संख्या. आता आपण एक उदाहरण सोडवून डेटा सेटचा अर्थ कसा शोधायचा ते पाहू. 10 सामानाच्या मालिकेत एका संघाने खालील गोळा केले: 2 3 4 5 0 1 3 3 4 3. द्रावण. एकूण सामान्याची संख्या पाहता n = 10.
आम्हाला माहित आहे म्हणजे x इज इक्वल्स टू सर्व निरीक्षणांची बेरीज एकूण निरीक्षणांची संख्या. x is equals to x1 plus x2 plus x3 plus x4 plus xn is equals to 1n is equals to 1 power x1 by n. m1 power 10 is equals to 1 x1 is equals to 2 plus 3 plus 4 plus 5 plus 0 plus 1 plus 3 plus 3 plus 4 plus 3 is equals to 28. आता मध्यला सूत्रात आणि n चे मूल्य बदलून द्या. मग आपल्याला मिळते x1 x is equals to 28 by 10. x is equals to 2.8. दिलेल्या माहितीचे सरासरी x is equals to 2.8. टिप: डेटा संचलन असल्यास ही पद्धत प्रभावी ठरेल. आणखी एक उदाहरण पाहूया. शाळेतील इयत्ता 9च्या 30 विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांची सरासरी तक्त्यात दिलेली आहे. द्रवण दिलेला तक्ता एक अवर्गीकृत फ्रिक्वेन्सी टेबल आहे. आपण मागील पद्धतीचे अनुसरण करू शकतो, परंतु डेटा संच मोठा असल्याने ते कंटाळवाणे असेल. तर आम्ही खालील डेटाचे सरासरी शोधण्यासाठी समान पद्धतीची अवलंब करू. प्रथम गुणस्तंभ विद्यार्थ्याच्या कॉलमने गुणाकार करण्यानंतर आपल्याला मिळते f1 x1. आम्हाला अनुग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन टेबलच्या सरासरीचे सूत्र माहित आहे. उदाहरण: x is equals to सर्व निरीक्षणांची बेरीज by एकूण निरीक्षणांची संख्या. आता fixi कॉलमाची सर्व मूल्ये जोडून सारांश मिळवा. fixi तसेच एकूण निरीक्षणाची संख्या मिळविण्यासाठी fi स्तंभाची सर्व मूल्ये जोडा. आता सूत्रातील मूल्यांची जागा द्या. मग आम्हाला मिळते 1779 by 30 is equals to 59.3. आपल्याला सरासरीचे सूत्र माहित आहे. गटबद्ध नसलेली वारंवारता वितरण सारणी म्हणजे सरासरी x बरोबर सर्व निरीक्षणांची बेरीज एकूण निरीक्षणांची संख्या. सरासरी x बरोबर I बरोबर 1 n phi शी I बरोबर 1 n phi. सरासरी x बरोबर I बरोबर 1 n phi शी I बरोबर 1 n phi. आता सूत्रातील मूल्ये बदला. मग आम्हाला मिळते सरासरी x बरोबर 1779/30. सरासरी x बरोबर 59.3. आता आपण माध्यम तपशीलवार जाणून घेऊ. मध्यम मूल्य जेव्हा डेटा चढत्या किंवा उतरत्या क्रमाने व्यवस्थित केला जाते तेव्हा मध्यम हे मध्यम मूल्य आहे किंवा क्रमाने मांडणी केल्यावर हे
सर्वात मध्यम निरीक्षणाचे मूल्य आहे अवर्गीकृत डेटाची सरासरी खालील प्रमाणे मोजली जाते. जेव्हा निरीक्षणांची संख्या n विचित्र असते तेव्हा सरासरी म्हणजे n+1/2 निरीक्षणाचे मूल्य. जेव्हा निरीक्षणांची संख्या n सम असते तेव्हा सरासरी म्हणजे n/2 निरीक्षणांचे आणि n+1/2 निरीक्षणांचे मध्य असते. आपण एक उदाहरण पाहूया. कबड्डी संघाने सामन्याच्या मालिकेत मिळवलेले गुण खालील प्रमाणे आहेत. 17-7, 27, 15, 5, 14, 8, 10, 24, 48, 10, 8, 7, 18, 28. संघाने मिळवलेल्या गुणाची सरासरी शोधा. द्रावण संघाने मिळवलेल्या गुणांची चढत्या क्रमाने मांडणी करा. आम्हाला मिळते. येथे 16 संख्या आहेत म्हणजे n=16 ही सम संख्या आहे. तर 2 मध्यम संख्या आहे म्हणजे n/2 आणि n+1/2 म्हणजे 16/2 आणि 16+1/2. Therefore 16/2 आणि 17/2 ती म्हणजे त्या आणि 9व्या टर्म म्हणजे अनुक्रमे 10 आणि 14. तर माध्यम म्हणजे 8व्या आणि 9व्या टर्मच्या मूल्याने सरासरी आहे. सरासरी = 10 + 14/2 = 12. त्यामुळे कबड्डी संघाने मिळवलेले सरासरी गुण 12 आहेत. आता आणखी एक उदाहरण पाहूया. जगातील शतके आणि क्रिकेटपटूंची संख्या खाली दिली आहे. दिलेल्या डेटाची सरासरी शोध. द्रावण मध्य शोधण्यासाठी आपल्याला आरोही किंवा उत्तराच्या क्रमाने फ्रिक्वेन्सीची व्यवस्था करणे आवश्यक आहे. मग आपण डेटाची मध्यम स्थिती शोधू शकतो. पण या प्रक्षात फ्रिक्वेन्सी जोडल्यावर एकूण 139 मिळतात. आता 5555 for 56 times, 10 10 10 23 times वेळा लिहावे आणि त्याचप्रमाणे सर्व मृद्यासाठी लिहावे. त्यांना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने लिहिणे हा एक मोठा डेटा आहे आणि आपण चुकीची गणना करण्याची शक्यता आहे. तर आम्ही संचयी वारंवारतेत जाऊ म्हणजे एकूण फ्रिक्वेन्सी चालविणे. आता 3 कॉलम काढा. एक षटकांच्या संख्येसाठी, दुसरा क्रिकेटपटूंच्या संख्येसाठी आणि शेवटचा कॉलम एकत्रित फ्रिक्वेन्सीसाठी. संचयी वारंवारतेच्या पहिल्या रंगीत मूल्य समान आहे म्हणजे 56. संचयी वारंवारतेच्या दुसऱ्या रंगीत मूल्य 56 + 23 = 79 आहे.
संचयी वारंवारतेच्या तिसऱ्या रंगेत मूल्य 79 + 39 = 118. संचयी वारंवारतेच्या चौथ्या रंगात मूल्य 118 + 13 = 131 आहे. संचयी वारंवारतेच्या पाचव्या रंगेत मूल्य 131 + 8 = 139. आता एकूण फ्रिक्वेन्सी n = 139 जी एक विचित्र संख्या आहे. विचित्र निरीक्षणांची सरासरी n+1/2 = 139 + 1/2 = 140/2 = 70th शब्द. तर सरासरी संचयी वारंवारतेशी संबंधित शतकांची संख्या असेल फक्त 70 पेक्षा जास्त किंवा समान म्हणजे 10. त्यामुळे सरासरी 10 आहे. आता आपण ही पद्धत सविस्तर जाणून घेऊया. मोड सर्वात वारंवार मूल्य मोड डेटा सेटमध्ये सर्वात वारंवार दिसणारे मूल्याचे प्रतिनिधित्व करते, म्हणजे जास्तीत जास्त फ्रिक्वेन्सी असलेल्या निरीक्षणाला मोड म्हणतात. आता आपण एक उदाहरण पाहूया. 14, 25, 14, 28, 18, 17, 18, 14, 23, 22, 14, 18 जी पद्धत शोधा. द्रावण. प्रथम आम्ही खालील फॉर्म मध्ये या डेटाची व्यवस्था करतो. 14, 14, 14, 14, 17, 18, 18, 18, 22, 23, 25, 28. येथे 14 सर्वात वारंवार म्हणजे 4 वेळा घडतात. तर मोड 14 आहे. आता आणखी एक उदाहरण बघूया. 15 विद्यार्थ्यांना दिलेल्या विज्ञान परीक्षेत खालील गुण 100 पैकी नोंदविले जातात. 41, 39, 48, 52, 46, 62, 54, 40, 96, 52, 98, 40, 42, 52, 60. द्रावण. प्रथम आम्ही खालील फॉर्म मध्ये या डेटाची व्यवस्था करतो. 39, 40, 40, 41, 42, 46, 48, 52, 52, 52, 54, 60, 62, 96, 98. तर मोड 52. येथे 52 सर्वात वारंवार म्हणजे 3 वेळा उद्भवते. विद्यार्थ्यांनो, आपण जे शिकले त्याचा सारांश करूया. धड्याचा सारांश. अर्थ. हे डेटा सेटमधील सर्व मूल्ये जोडून आणि एकूण मूल्यांच्या संख्येने विभागून शोधला जाते. X = सर्व निरीक्षणांची बेरीज एकूण निरीक्षणांची संख्या. असंघटित वारंवारता वितरणासाठी आप स्क्रीन पे देख सकते.
सकते हैं. मध्यम हे सर्वात मध्यम निरीक्षणाचे मूल्य आहे. n ही विषम संख्या असेल तर निरीक्षणाचे सरासरी इज इक्वल्स टू मूल n+1/2. जर n समसंख्या असेल तर सरासरी इज इक्वल्स टू मूल्यांचे सरासरी n/2 आणि n+1/2. निरीक्षणचे मोड हे सर्वात वारंवार होणारे निरीक्षण आहे.